मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे हे आता थेट मीरा रोडच्या दिशेने निघालेले आहेत। साहेब, मीरा रोडच्या दिशेने निघताय, राज्यभरातून मनसैनिक मीरा रोडच्या दिशेने निघतात, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, पहिली गोष्ट पोलिसांनी ह्या मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे होती, कारण का हा मोर्चा मराठीसाठी काढला होता, मराठी संस्कृतीसाठी काढला होता, मराठी भाषेसाठी काढला होता, मराठी इतिहास काय लोकांना कळावा। कारण का आता काय झालं आहे की जे परराज्यातून आलेले लोक आहेत हे मराठी माणसाला ताकद दाखवायला सुरू झाली आहे, अरेरावी करायला चालू झाले आहेत। जसे की हे बोलतात की बाबा महाराष्ट्र सैनिक किंवा मराठी माणूस परप्रांतीयाला मारतोय, आम्ही परप्रांतीयाला का मारतोय हा मुद्दा लक्षात घ्या। परप्रांतीय स्वतः चॅनलवर येतात आणि सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही। हे कुठली एकेखोरपणी केडियाचं ऑफिस तोडलं, त्याचं कारण हे होतं की केडिया कुठल्या तरी एका आपल्याच वृत्तवाहिनीवर आला आणि बोलला मी मराठी बोलणार नाही, ज्याला काय करायचं ते करा। असे जर महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय आपल्याला चॅलेंज द्यायला लागले तर मराठी माणसांचं जे रक्त आहे हे क्षत्रिय आहे, लक्षात ठेवा। आपण जास्त वेळ गप्प नाही राहू शकत। त्यामुळे मीरा रोडच्या आंदोलनासंदर्भात बोलायचं झालं तर आपण बघतोय की गुजराती बांधवांना पोलिसांनी परवानगी दिली, मात्र जेव्हा मराठी बांधवांनी मोर्चा काढायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली। पोलीस दबावाखाली तसं वाटतं? पोलीस दबावाखाली आहेत, पोलीस बांधवांचे पण हात बांधले गेलेले आहेत। हे जे सरकार आहे हे गुजरात्यांचंच चांगुल पांगुल करते। तुम्हाला माहिती आहे हे मराठी माणसाच्या विरोधात आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा त्यांना कळेल की मराठी माणूस जागा झाल्यावर काय होते ते। तुम्ही खरं तर सुशील केडिया ज्याने मैं मराठी नहीं बोलूंगा अशी भूमिका घेतली होती, त्याचं कार्यालय तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर नारळफेक आंदोलन केलं, त्या संदर्भात तुम्ही आज राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं? राजसाहेबांना आनंदच झाला। राजसाहेबांना नेहमी ज्यावेळी मराठीची गळचेपी होती आणि आम्ही या लोकांनी आंदोलन केलं तर राजसाहेबांना तो अभिमान वाटतो। राजसाहेबांना आत गेल्यानंतर राजसाहेब बोलले की बरं झालं केलं, कुठे जिथे जिथे मराठीवर गळचेपी होईल, अत्याचार होईल तिथे माझ्या आदेशाची वाट बघू नका, समोरच्याला धडा शिकवा एवढं नक्की। तुमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कालपासूनच ताब्यात घ्यायला सुरुवात केली, आता अनेक पदाधिकारी तुमचे पोलिसांच्या ताब्यात आहे, तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला देखील पोलीस ताब्यात घेऊ शकतात? आमच्यासाठी ताब्यात घेणे नवीन नाही आहे। माझं मत आहे आम्हाला घेतलं तरी असंख्य महाराष्ट्रातून सगळे महाराष्ट्र सैनिक मराठी जी लोक आहेत ती आता मीरा भाईंदरमध्ये जमा व्हायला तयार आहे। मला बघायचं की पोलीस प्रशासन किती वेळ प्रत्येकाला पकडत आहे। आपण ऐकलं की हे मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष होते सचिन गोळे, ते सध्या मीरा रोडच्या दिशेने रवाना झालेले। आताच त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या आदेशानंतर आता आपण बघतोय की राज्यभरातून ठिकठिकाणून मनसैनिक हे मीरा रोडच्या दिशेने रवाना होताना आपल्याला दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।